नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. परत एकदा एक गाडी फसली बघा मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो. आलोय आज ऑफिसला जाऊन, पण आज पण काही झालं नाही आपल्या दोन्ही गाड्यांचं. पण आपली गाडी नंबर वर आली आता 12 टायर. कुंदन शेटच्या गाडीला झालं होतं, पण मिल मध्ये गेल्यानंतर परत कॅन्सल झालं ती ऑर्डर. त्या 10 टायरच्या जागी 6 टायर भरायला लागली, त्याच्यामुळे ते परत आले. आता उद्या होईल दोन्ही गाड्यांचं पण आता उद्या एका दिवसात लोडिंग भेटते का 2 दिवसाचं परत काय सांगता येत नाही. पण नक्की नाही सांगता येणार. कुंदन शेटचं तर 100% होईल उद्या, पण आपल्या 12 टायरचं झालं तर 2 दिवसाचंच होणार, कारण की 12 टायरला 2 दिवसाचंच लोडिंग असतं. आलोय पार्किंगला, आंघोळ वगैरे करून बसलोय आता निवांत. नाश्ता वगैरे सकाळी येतानीच ट्रान्सपोर्टच्या इथून करून येतो. आता दुपारी जेवायला वगैरे जायचं. तर आजचा दिवस पण आपला पार्किंग मध्येच जाणार आहे मित्रांनो. परत एकदा एक गाडी फसली बघा मित्रांनो. त्याच्या पुढचा टायर फसला बघा. चिक्कल एवढं झालं ते बघतच नाही, डायरेक्ट गाडी घालतात. आणि परवा इथं फसली होती. इथं टायरच्या मार्किंग आहे बघा. इथं फसली होती. आज पण आमचं मारलंच नाही झालं मित्रांनो. आता उद्या पण दोन्ही गाड्यांचा पहिला नंबर आहे, 10 टायरचा पण आणि 12 टायरचा पण. ते सगळं फिरत आहे चाकं. बघूयात काय होतं. फसली आहे, काढायचा प्रयत्न चाललाय पण ती कन्यानच. समोरचा टायर फसलाय आणि हा टायर फिरतोय बघा मागचा, त्याच्यामुळे निघाना ती. निघाला आता. लहान पोरगा ड्रायव्हर आहे बघा, तोच कुंदन शेटच्या बाजूला थांबलेला. आता दगड टाकायला लागते तर जातील. खड्डा भरा आता. हा सांगतो ना काय परिस्थिती आहे पार्किंगची. हा दगड टाक आता, तरच निघल. आता निघल, दगड टाका फक्त. जा बरं बघ. निघते आता, नाही प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम आहे तिथं पार्किंग मध्ये. मिल मध्ये गेलं तरी सगळीकडे हेच प्रॉब्लेम आहे. आपल्या गाड्या या साईडला आहे. कुंदन शेटने गाडी हलवली आपली इथे. आपण पण वरती या साईडला जाऊयात गाडी लावायला, कारण की पाऊस पडला की इथं चिक्कल होतो सगळं समोर. निघल मित्रांनो आता थोड्या वेळात ती गाडी, काय अडचण नाहीये. 5:45 वाजले मित्रांनो. आजपासून परत पाऊस चालू झालाय. समोर एकदम क्लायमेट भारी झालं. असं फोन मध्ये असं व्यवस्थित येत नाही, पण असे ढग सगळे डोंगर एवढे मस्त वाटतात ना. सगळीकडे आता पाऊस चालू झालाय इथं. आणि गाटा आता परत एवढा भयानक झालाय ना, गाडीतून बाहेरच निघत नाही. दिवसभर गाडीतच आहे आम्ही. आज दुपारपर्यंत चांगलं वातावरण होतं. दुपारनंतर जे पाऊस चालू झालाय, कंटिन्यू पाऊस आहे. परत पार्किंग वगैरे सगळं कोरडं झालं. आता परत आहे तसंच राडा झाल्यात. पण आम्ही एक काम केलं की सगळ्या दोन्ही गाड्या आम्ही वरच्या पार्किंग मध्ये आणून लावल्या, कारण नेमकी खालच्या पार्किंग मध्ये जरा जास्त चिक्कल वगैरे होतो. त्याच्यामुळं आम्ही पहिलेच वरती घेऊन आलो होतो गाड्या. समोरच्या साईडला आपल्या गाड्या आहेत.
गाड्या वाढतच आहे आणि 12 टायर भरपूर झालेत गाड्या. परत 6-7 गाड्या झाल्यात. रात्री परत 2-3 गाड्या आल्यात. आज काय पाऊस थांबायचंच नाव घ्यायला. आता चहा प्यायला गेलतो मी आणि कुंदन शेठ. चहा वगैरे पिऊन आलं. बघा दिसतंय तुम्हाला, हाय तसेच परिस्थिती झाली सगळी. परत घसत रे पाय, चिखल झालं सगळं. बसूया. पप्पू आज आमचा आराम करतोय मस्तपैकी. बादली कुठे? बादली आहे अड्ड्यातच. झोपूया आता. परत गाडी जाऊन बसू. नमस्कार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. आलोय ऑफिसला. पण आता बघू आज काय होतं काय. काल तर आपलं काय डाळ शिजली नाही, कारण की काल तर 10 टायर आपली भरायला गेलेली परत आली. आता बघूयात. 12 टायरला आपलाच नंबर आहे. दोन्ही गाड्यांना आपलाच नंबर आहे. 10 टायरला पण आपलाच आहे आणि 12 टायरला पण आपलाच आहे. त्यामुळं आज व्हायचे चान्सेस आहे. दम लागले जरा. जिने चढून वरती आलो ना, त्याच्यामुळे दम लागले. व्हायचे तर चान्सेस आहेत. बघू, अजून आलेत नाही ट्रान्सपोर्टवाले. येतील आता थोड्या वेळात. तर आशा करतो की आज तरी आपलं लोडिंगचं फायनल व्हायला पाहिजे. आपल्या गाडीचं तर माझ्या अंदाजाने एका दिवसात होणार नाही. एक दिवस अगोदर, एक दिवस आज आणि उद्यामध्ये होईल तरी चालेल, पण व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, कालचा हा ब्लॉग आज समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.